मॉर्निंग गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण ब्लॉग स्टार्ट केला आहे यवतमाळमध्ये. इथं आपण आलो, एक्झाम आहे आपली त्यासाठी. आता 5-6 दिवस इथचेच ब्लॉग इन यवतमाळचे. तर इथचेच ब्लॉग येणार आहे आपण इथेच राहू आता 15-20 दिवस. मग सर्व ब्लॉग इथचे. आजचा आहे आपला फर्स्ट एक्झाम. तुम्हाला दाखवतो कोणतं सेंटर आहे, कसं होते, कुठे जावं लागते एक्झामसाठी. ही आहे आपली मम्मी. तर अरे ऑल द बेस्ट तर म्हण काही ना काही. ऑल द बेस्ट. पण स्वतः म्हणायला लागला ऑल द बेस्ट म्हणून. कारण मम्मीला माहित आहे आपल्याला ऑल द बेस्टची गरज नाही आहे. आपण पहिलेच खूप हुशार आहे. ऑल द बेस्ट. है ना? ऑल द बेस्ट. ऑल द बेस्टची गरज आहे का? चॉकलेट घे. ऑल द बेस्टची गरज आहे का? हे घे, चिक्की पण घे. नाही पाहिजे. ऑल द बेस्टची गरज आहे का? हो आहे. ऑल द बेस्ट. नाही आहे. चांगला मी पेपर पहिलेच सोडून हुशार आहे पूर्ण एवढा की ऑल द 100 बेस्टची मार्क गरज नाही आहे आपल्याला. सोडून. तर मस्त आपण चाललो अशा लुक मध्ये एक्झाम द्यासाठी. त्याच्या चिठ्ठ्या घेऊन घे. पाहू. चिठ्ठ्या काढतात त्यातले. कायच्या चिट्ट्या काही नाही. चिठ्ठ्या कोहिनूर इथंच राहील. चिट्ट्या नाही. चिठ्ठ्या पट्ट्या कोहिनूर. हे स्पार्क अभ्यास करायला आणली होती, अभ्यास करायला. चिटिंग साठी नाही आहे. विसरून जाशील घरी. तर आता जा लागते सेंटरला, कारण आपल्याला दुसऱ्या गावाला जा लागते सेंटर. 100 पैकी 200 मार्क भेटवणे. किती 100 पैकी 200 मार्क भेटून जाईल पटका. पण चला फक्त नापास होऊ नये कृपया ही विनंती. नापास बिपास नाही हो. काळजीपूर्वक ऐकावे. कृपया नापास होऊ नये. पासिंग पुरते तरी मार्क भेटवावे. ओके. अरे नापास होतच नाही. नापास व्हायचं नाही, पास व्हायचं. हो चल भेटू आपण सेंटरवर जाऊन. तर काय जाता निघालो आपण आपल्या सेंटर साठी. तर इथून जायचं आपल्याला कळमला. आपला पेपर आहे कळम मध्ये. तर इथून निघतो आता. हे आपलं सेंटर. गर्दी पाहिजे. पाहू आता आपले रूम नंबर काय वगैरे आहे. तर काय आपला पेपर झाला लिहून. थोडंसं सांगितलं हे बा गर्दी थोडं झालं यार. म्हणजे पासिंग पुरता लिहिलं आपण, पास होतो नाही का. इथं थोडं ब्लॉग बनवायचं हे नाही आहे. मग लावतो सांगतो नंतर. आपल्या घरी आहे थोडी जायची. इथं गर्दी पहा, पूर्ण गर्दी आहे सर सगळी. आपला पेपर झाला लिहून. मी इकडे आलो मंदिरात, कारण बराबर देव आठवले आता. यार माहिती आहे का, थोडंफार लिहिलं, पास होते. पण ते गॅरंटी नाही. हो आता काय होते. तो आता पेपर दिवस झाला, भूक लागली. 1-2 वाजता पेपर संपला. आपण भूक लागून गेली आहे. ते मंदिरात जेवण भेटते तेही बंद झालं. हो इथं मंदिरात दर्शन करतो, कारण याच्या नंतरचे पेपर चांगले जाऊन मला मिळतो. काय आता पेपर वगैरे झाला. आता आलो घरी. आपलं मूड होऊन आहे पूर्ण ऑफ. पूर्ण मूड ऑफ होऊन आहे पेपर. मम्मी काय वाटते, काय वाटते हो? मी पासून का काय? हो रे, पास होणार. टेन्शन नको. किती मार्कावर पास होईल? तू का 60%. 60% तेवढा तर लिहिलाय नाही मी पेपर. बाकीचे पेपर लिहिशील नाही काय? बाकीचे होऊन जाईल. फक्त हा इंग्लिशचा होता ना थोडा भारी. फिजिक्स केमिस्ट्री मॅथ सगळं इंग्लिशच आहे. इंग्लिश मध्ये तर काही आपलं सायन्स असल्यामुळे थोडं आपल्याला हार्ड चाललं, बाकी काही नाही. हात चाललं नाही. अभ्यास केला नाही. अभ्यास केला आपण, काही नसते फरक. मी सगळं सांगतो, काही विषय नाही. आता पेपर आता किती पर्सेंट पडते काय होते. अजून उद्या पेपरचा अभ्यास चालू ठेवा लागते. आतापासून उद्या आतापासून ठेवा लागते उद्या पेपरचा अभ्यास. जाऊ आपण आपल्या मित्राच्या घरी. तिच्या घरी जाऊ, त्याला सांगतो कसा गेला पेपर, काय गेला. तर गाईज मित्राच्या घरी गेलतो. मग तिच्या घरी कोण नव्हतं. मग डायरेक्ट वापस येऊन गेलो, झोपून गेलो मी. तर आपल्या याच्यानंतर मराठीचा पेपर आहे. आता अभ्यास करणं चालू आहे मराठीचा. तर अभ्यास वगैरे करतो. आजचा व्हिडिओ इथे संपूर्ण टाकू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करून द्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.